आई बरी कधी होणार? आईला बरं वाटत नाहीये. नाना ओरडतायत. या जगात आपलं कोणीच नाहीये. अरे असे का बोलता आहात? अहो तुम्ही असे काय पानावरून उठून आलात? मी ताजे लोणचेच घेऊन येत होते. लोणच्याने काय फरक पडणार आहे? पहिलाच घास बेचव. पचपचीत भाजी आणि फुलकवणी आमटी जेवू का तुझ्या हातची? पुढचे 7 जन्म ते शक्य नाही. नारायणा, हे नारायणा, नारायणा. बापू अहो येतच होतो जेवायला. गोगरास देतो तो. सगळ्या स्वयंपाकाचाच दे आता गोगरास. सुभद्रेने केलेला स्वयंपाक उचल आणि आंबोण म्हणून गाई समोर ठेव. आणि राधाला उठवा, म्हणावं पुरे झाला शोक, आईबाप गेले आता. शोक करून परत येणार आहेत का? नाही ना? मग उठा आणि जे जिवंत आहेत ना त्यांना चवीचे जेवण जेवू घाला. पुरे झाली आता ही कौतुक. मी त्र्यंबकला भेटून येतो आणि सखूच्या लग्नाचे पुढचे सगळे ठरवून येतो. मी येईपर्यंत राधाला पुन्हा स्वयंपाक करायला सांगा. आल्या आल्या पानावर बसेन मी. उशीर नको आणि यात हायगाय नको. राधेलाच कशाला? नरकातल्या दासांनाच सांगते तुमच्यासाठी स्वयंपाक करायला. तिकडेच जाऊन जेवा. राधे, राधे, चल उठ बाई, उठ उठ आणि माझ्या नवऱ्याला गिळायला घाल. तुझ्या जीवापेक्षा त्याच्या जिभेचे चोचले महत्वाचे. चल उठ. काय रे असे म्हाताऱ्या माणसांसारखे का बसलात? एरवी तर एवढी मस्ती करता, मग आज काय झाले? भयो, सखू, गणपत, महादेव, अरे अरे तुमच्याशी बोलतोय. थांबा. काय चाललंय? हा, एक मेंढरू खड्ड्यात उडी मारते म्हटल्यावर चालली सगळी मेंढरं तिच्या मागे. अति झाले तुमचे. लहानात तर लहान मुलांसारखेच वागा. हे असे डोळे मला दाखवायचे नाही, आधीच सांगून ठेवतोय, नाहीतर मार बसेल एकेकाला. थांबा. तुम्हाला ऐकू येत नाहीये का मी काय म्हणतोय ते? किती हा उद्धटपणा. चल सखू. थांब. ही हिम्मत. आता दाखवतोस तुला. चल. चल तुला चांगलीच अद्दल घडवतो. चल राधे, चल चल उठ बर. चल स्वयंपाक घरात चल. चल उठ. चल, सगळा स्वयंपाक केलाय मी. अगं पण तो जात नाहीये ना यांच्या घशाखाली. सुगरण नाहीये मी तुझ्यासारखी, पण खरेच टाकून द्यावे इतके वाईट नाही हो रांधत मी. मी केलेला सगळा स्वयंपाक गाईंना खायला घातला. तू नव्याने कर सारे. चल चल बरं. इकडे हे असे
तिकडे ते तसे, मी मात्र मरते जिवंतपणी. आई, अगं अशी गप्प गप्प कायस? काय झालंय? मगाशी सुद्धा नीट जेवली नाहीस. नाही गो, घराच्या आठवणीने मन बेचैन झालंय. बापू भाऊजी तुझ्याशी, माझ्याशी, प्रभाकरशी फार वाईट वागले. बाकी सगळं समजू शकते मी, पण तुमचे जीव घेण्यापर्यंत मजल गेली होती त्यांची. हो आई, ते खरे, पण आता त्याचे काय? ती आठवण येऊन तू अस्वस्थ आहेस का? नको होऊस आई. अगं आपले सगळे चांगलेच झाले ना देवी आईच्या कृपेने. ते खरेच गो, पण त्यांच्या आठवणीने नाही, घराच्या आठवणीने जीव खालीवर होतोय माझा. ते वाईट वागले असतील माझ्याशी, पण घरानं खूप माया केली माझ्यावर आणि मी घरावर. वेळोवेळी लिंपले, सारवले. इतक्या वर्षाची जुळलेली नाळ तुटायची तरी कशी गो? पण राहून राहून ना राधाची काळजी वाटायला लागली आहे. तू आणि मी दोघी तिथं नाही. सुभद्रा इकडची काळी तिकडे करणार नाही. सगळा भार राधावर येऊन पडलेला असेल. अगं बाई, हे माझ्या ध्यानीच नव्हते आले. नर्मदे, नर्मदे, आई, एक चांगली बातमी आहे. विष्णुपंतांच्या शिफारशीमुळे एका बागेच्या रखवालीचे काम मिळाले आहे. अगो बाई, पहिले 15 दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत रखवाली करायची आणि पुढचे 15 दिवस सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत रखवाली करायची. वा, चांगलेच झाले म्हणायचे. आपल्या घरी हिशेबाचे काम करीत असे तर तेही काम मिळते का पहा असे सांगून ठेवले आहे. माझ्याच्याने जेवढी कामे होतील तेवढी कामे करणार आहे मी. संसारासाठी साठवणी हवीच. नर्मदे, तुलाही हातभार लावायला हवा हो. प्रभाकरनी एवढी गोड बातमी आणली आहे. गुळ खुबरे ठेव देवासमोर. आणि हो, उद्यापासून सावित्रीबाई फुलेंच्या मुलींच्या शाळेत जायचंय, लक्षात आहे ना? हो आई, आता नवे जीवन खऱ्या अर्थाने सुरू झाले. हो होय. सदा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. बोला ना. सुशीला आणि नानूबद्दल. काय केलं नानूने? अहो पण काका सांगा तर. बस, मी काय बोलतो ते आधी नीट ऐक. हो पण काका, एवढे सगळे घडले तरी तुम्ही अजून शांत कसे? बघ, आत्तापर्यंत मी काही बोललो नाही, कारण सुशीला आणि नानू दोघेही कच्च्या वयाचे आहेत. नैसर्गिक उर्मी आहे पण समज नाही. त्यातून माझ्या मुलीची अवस्था तुला ठाऊक आहेच. संसार सुख नाही, पती सुख नाही. नवऱ्याने दुसरं लग्न केल्यामुळे आयुष्यात कसलीच आशा उरलेली नाही. या सगळ्याचा तुम्हाला किती त्रास होत असेल हे मी समजू शकतो काका. मी नानूला चांगला सरळच करतो, झोडपूनच काढतो त्याला. थांब, असं काही करू नकोस. अरे तुझ्या घरी हे कळलं तर अनर्थ होईल. त्यातून त्र्यंबकचा स्वभाव तुला ठाऊक आहेच. होत्याचं नव्हतं होऊन जाईल. पण माझं मत मात्र तुला निश्चित कळेल. म्हणून मला तुला एक विनंती करायची आहे. हो, असं काय म्हणताय? बोला ना. हे बघ, नानू आणि सुशीलेची मैत्री असू दे, हे जग रहाटीच्या विरुद्ध आहे, पण निसर्गाला धरू नये. काका? हो, त्यातून तिला नवऱ्याने टाकल्यापासून बिचारी मरणाची वाट बघते.
किती आजारी असायची माहिती आहे ना तुला. पण नानू भेटल्यापासून तिला जणू काही जीवदान मिळालं आहे. तिच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय पाहिलास ना. तिचा आजारी दूर पळून गेलाय. मला समजत होतं, मला माहित होतं मी घरी नसलो की नानू तिला येऊन भेटायचा, पण मी दुर्लक्ष केलं. वाटलं जगू द्यावेत 4 क्षण आनंदाचे माझ्या मुलीला. काका, अरे अरे काय करतोयस? काका, तुमचे विचार काळाच्या खूप पुढचे आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला नवमतवाद्यांचे सहकार्य हवे असेल तर मी करीन तुमची मदत. मी आहे तुमच्या बरोबर. गणपत मारलं का नानांनी? हो, मला भीती वाटते. नाना आपल्यावर रागावतात. आजी नाही, नर्मदा आत्तेही नाही. आईला बरे नाही. या जगात आपले कोणीच नाहीये. मला पण भीती वाटतेय. तुम्ही रडू नका. माझ्याकडे बघा, मी रडते का? रडू नका. पुसा बरे डोळे. तुम्हाला माहितीये का, मोठी आजी म्हणते आपल्या डोळ्यातले अश्रू मौल्यवान असतात, म्हणून ते जपून ठेवावे, वाया घालवू नये. कधी कधी रडल्यावर बरे वाटते, हलके वाटते. तर कधी कधी घट्ट राहून रडू थांबवलं की ताकद आल्यासारखी वाटते. होय ना? हो. मग आता इथून पुढे आपण रडायचं नाही. आपल्याला कोणी रडके म्हटले तर आवडेल का? नाही ना? नाही. मग आनंदात राहायचं. नाना हसतात तेव्हा आपल्याला छान वाटते की नाही? हो. तसे आपण हसलो की सगळ्यांना छान वाटेल. आणि आई म्हणते वास्तू तथास्तु म्हणते. मग आपण आनंदात हसत राहिलो तर घरात पण आनंद राहील. मग आता हसा बघू. वा 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 नानू, गोठ्याचे छप्पर चांगलेच करून घेतलेस, ते न सांगता. काम कसं असं हवं काय? शाबास. हळू. भाऊ, ऐकलंस का सदा? आज नानून गोठ्याचं छप्पर आपणहून करून घेतलंय. बघ बघ, शिक जरा काहीतरी त्याच्याकडून. काय भाऊ, हा, ये तुझेही डोके मी शाक करून देतो. नाही, वसुली न करताच आलायस म्हणे. भाऊ, गाढवा, मूर्खा. अरे तुझी मस्करी माझ्या अंगचटीशी आली. पण हा असे कधी वागत नाही. काय झाले आहे याला? नाना, चुकले आमचे, म्हणजे माझेच. माझे बघून बघून मुलेही तशीच वागायला लागली. नाना, आम्हाला क्षमा करा. पण काय करू? तेव्हा जसे वाटले, जे वाटले तसे आम्ही वागलो. पण आता वाईट वाटते तसे वागल्याबद्दल. मी आईला भेटून सासरी जाऊन येते. आजोबांनी मला काही कामे सांगितली होती, त्याचे काय झाले ते सांगून परत येते. आणि नाना, मी सुभद्रा काकू आजीला एकूण एक मदत करीन आई बरी होईपर्यंत.
पांघरुण घालिते जगाला अंगाईची उब गोड लाभते मनाला ज्यास मिळे अशी आई साता जन्मांची पुण्याई तिच्यासाठी थांबलेत देवरावळी त्यागाची कथा ही मंत्र जाहली. अरे काय हे पुन्हा उदास बसलात? समजावलं ना मी तुम्हाला. अगं पण आईला बरे नाहीये. काहीही झाले नाहीये आईला. आपल्याला येतोच कधी कधी असा ताप. सर्दी पडसे होतेच आपल्याला. कोणी ओरडले, रागावले, मनाला काही टोचले तर निजून राहावेसे वाटते. थोडी झोप मिळाली की बरेही वाटते, हो की नाही? हो. तसेच आईलाही थोडी विश्रांती मिळाली की तिला बरे वाटे. आई, सारखी कामे करत असतेस म्हणून देवाने तुला सक्तीची विश्रांती दिलीये. रडू नको ना आई. तुझ्या आईची आठवण येते ना तुला? आजी कुठेही गेली नाहीये, ती आपल्या जवळच आहे. आई, तूच म्हणतेस ना, माणूस देवबाप्पाकडे जातो तेव्हा देवबाप्पाप्रमाणे तोही आपल्या मनात येऊन राहतो. तशी तुझी आई कायमची आता तुझ्या मनात आली. तुला पाहिजे तेव्हा तू तिला भेटू शकतेस. मग मनातल्या मनात तू सारे काही बोल तिच्याशी. आणि ऐकले का, आपण हसलो नाही तर आईला कसे हसू येईल? हा असा हिशोब आहे सगळा. कशी आहे आईची तब्येत? बरी आहे. बोल, काय सांगायला आली होतीस? ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहोंबरोबर सोनपूरला गेले होते पाटील काकांकडे वसुलीसाठी. अरे हो, तिकडे काय झालं ते समजलंच नाही आणि सदाही काही बोलला नाही. जणू काही गेलाच नव्हता तिकडे, किंवा गाढव जाताना मेंदू घेऊन गेला नसेल. तुम्ही आहोंना वाईट साईड बोलणार असाल तर मी नाही बोलणार तुमच्याशी. येते मी. थांब यशोदे, नारायण काही वाकडे बोलणार नाही. अहो पण सांगितले ना तुला. बोल. आजोबा, मला जे समजले त्यावरून मी बोलते. काही चुकले तर क्षमा करा. नमनाला घडावर तेल नकोय. नारायणा, आपण शेतसारा घेतो शेतकऱ्यांकडून, तर मागे तुम्ही समजावले होते की त्या पैशातून सरकारकडून गावातल्या लोकांना सगळ्या सुविधा मिळाव्या. पण आजोबा, तसे त्या गावात काहीच नाहीये. सगळ्या विहिरी सुकलेल्या. एक बारीक नदी आहे पण ती गाळाने भरलेली. आपल्याकडे कसे चर खणून पाट काढलेले आहेत, तिथे तसे नाहीये. सगळे रखरखीत. मी स्वतः पाटील काकूंबरोबर गाव बघून आले. आजोबा, आपल्या गावात सगळी शेती हिरवीगार आहे. प्यायला भरपूर पाणी आहे. आणि आपल्या शेजारच्याच गावात ते नाही,
असे का? असे असल्यावर ते शेतसारा कुठून देणार? तरी माणसे प्रामाणिक आहेत. सुख नसतानाही मुकाट्याने जप्तीला तयार आहेत. आहोंनी जप्तीचा अर्थ सांगितला मला. आजोबा, बापू आजोबा जेव्हा मला घरातून बाहेर काढायला निघाले होते तेव्हा तुम्हीच त्यांची समजूत काढली होतीत ना? मग आता आपणच पाटील काकांना घराबाहेर काढणार का?